हे आचार्य पाच असती, त्यांच्या अवतारी विशेष शक्ती, ब्रह्मादिदेव अनुसरती पावन मार्ग तयाचा, ते ज्या स्थानी गुप्त होती ती स्थळे पवित्र असती, तीर्थे तयासीच म्हणती, शिवस्थाना लागुनी त्या लिंगास चरलिंग, मानावे हे शास्त्रांग, वीरशैव आचारभंग, येणे नोव्हे कल्पांती, वीरशैव धर्माचे मुख्य तत्व, शिवा वाचून अन्य दैवत्व, न मानणे श्रेष्ठ अद्भुत, एक शिव सर्व करता, ज्या लिंगासी ईश्वर नाम, ती चरलिंगे जाणावी उत्तम, वंद्य असे श्रीशैल्य धाम, वीरशैवा जाणावे अरण्यस्थानी उदास, पूर्वी स्थापित लिंग विशेष, अर्चिती जया तापस, तीही चरलिंगे मानानी, चरलिंगे स्थिर होती, तया स्थावर बोलती, कालांतरे प्रकटती, धर्महानी झालिया, तया स्थावरासी वंदावे, भक्तिभावे अर्चवावे, प्रसिद्धपणे पुढे व्हावे, लिंग महात्म्य वाढावया, पार्वती म्हणे स्वामी त्रिनयना, षटस्थळ कैसे झाले सांगा खुना, कोण गुण कैसा भेद प्राणा, निरोपावे स्वामी, शिव म्हणे ऐक गुह्याकार, षटस्थळ ते अत्यंत गौप्य परात्पर, ते तुझ निरोपीन साचार, परिसूचित होनी ऐक देवी, हे निरोपू नये भक्तिहीनासी, जो कधी नेन गुरुलिंग जंगमासी, भक्तिमार्गी प्रेम दिसे तुझा पासी, म्हणून निरोपी तुझ षटस्थळाचे साही लिंग साचे, तया माझी श्रेष्ठ जे सहावे मुळीचे, आदी ऐक महामान तयाचे, अगम्य अगोचर, पूर्वी जी जी लिंगे कथिली, सहा संख्येने दाखविली, एका एकापासून झाली, लिंगे जाण षडस्विद, सर्व लिंगासी आधार, महालिंग होय साचार, तयापासून ओंकार, प्राप्त होय योगिया, ते मनोतीत अगोचर, मनबुद्धी चित्त न पावती पार, नाना मत विवेक विचार, निमाले जेथे, ते निर्नाम नाम रूपतीत, निर्गुण सर्व गुण विरहित, ते नित्यानित्यासी नातळत, नाम तरी महालिंग जाण, श्रोते म्हणती अनाम निरोपिले, पुनः महालिंग नाम का स्थापिले, ते भासावया खून नाम लाविले, एरवी साचची अनामते, ते निरंजन निरामय महालिंग, तेची जाहले साही लिंगासी अंग, आपणची षटस्थळ अभंग होऊन ठेले, ते निर्मळ त्रिमळातीत, ते निष्कळ कलाविरहित, भेदाभेदासी नातळत, उपाधी रहित ते, अद्वैतानंद संपूर्ण निराश, समदृष्टी तया समसरीस, तो महालिंग हो विश्वास, धरुणी ऐकपा, ऐसे महालिंग निरोपिले, तेची प्रसादलिंग हो निठेले, प्रसादलिंगा पासाव झाले, जंगमलिंग ते, जंगमलिंगापासून कोण लिंग झाले तेही निरोपीन, तू भक्तराज म्हणून तुझ गुह्य चोरू नये, जंगमलिंगापासून वहिले, शिवलिंग उद्भवले, शिवलिंगापासून जाहले, श्री गुरुलिंग ते, गुरुलिंगापासाव उद्भवले, ते आचारलिंग हो निठेले, येणे परिषटस्थळ झाले, एकची महालिंग ते, ही साही लिंगे ऐक भावने, गुरुमुखे जाणून पूजने, विधियुक्त सद्भावने, निजनिष्ठे, साही लिंगे रेरा प्रती, प्राण होऊनी असती, आचारलिंगासी प्राण पार्वती, गुरुलिंग जाणीजे, गुरुलिंगासी प्राण, शिवलिंग नेमस्त जाण, हे तुझ निरोपितो गुह्य ज्ञान, तू भक्ती तरत म्हणून या, शिवलिंगासी प्राण जाणीजे, जंगमलिंग ते बोलीजे, म्हणून मी न विसंबे सहजे, जंगमलिंगासी, जंगमलिंगासी मंत्र प्राण, तया जाणावे आवरण, जीवित्वाची मुख्य खून, प्रसादलिंग होय, प्रसादलिंगासी प्राण, महालिंग स्वये जाण, साही लिंगासी नाही भिन्नपण, अभिन्न ऐकत्वे जा असती, महालिंगापासून उद्भवले, महालिंगी विलय पावले, ऐसे सहा प्रकार वाहिले, एकलिंगापासून या महालिंगाचे बीज आकार, ओंकार रूपी निर्विकार, स्वयंस्फूर्तीचा होता चमत्कार, प्रकट तसे सर्वत्री, ऐसा हा षडगुण ऐश्वर्य संपन्न, एकची शिव परम पावन, तया वाचून महाप्रलयातून, कोणी न राहती ब्रह्मादिक, अग्निसा आणि अग्निकांतीस, भिन्न भेद नाही दोहीस, तेवी पाचा आणि महालिंगास, भेद नाही ऐक्य भावे, एकले महालिंगची जाण, षटस्थळ झाले आपण, म्हणून नाही भावना भिन्न, तया महालिंगासी, जरी षटस्थळ होऊन ठेला, तरी भिन्न भेदासी नाही आला, जरी वृक्ष शाखा उपशाखा झाला, तरी भेदावला नाही तो, जैसा ऊस कांडो कांडी चढला, तरी तो ऊसपणा नाही मुकला, कांडी भिन्न दिसती त्याला,
उसची बोली जे आघवा तैसा एकची महालिंग झाला षटस्थिळाचे अंग परी तया नाही भिन्न भाग वेगळेपणाचा म्हणून षटस्थळासी आणि महालिंगासी भेद नाही एरासी एकची म्हणून ऐसे एक भावे लिंगार्चन करी सांडून भेदाचे भान तैसे षडलिंगी भजन एकत्वे कीजे प्राणासी लिंगासी भेद नाही हे जाणून पूजा करी जो पाही तो निज भक्त त्याचे पायी तरे शिवाचार ऐसी अभेद क्रिया चुको न दीजे तरी सहजे महालिंग होईजे महालिंग झालिया तैसेची असिजे तेने स्थिती तेनेची स्थिती असता तरी स्वयेची होय वस्तुता निर्विकल्प झाल्या विनतत्वता नय हाता ती वस्तू शिवपूजा करावया कारणे भक्तिभावा प्रतिपाळणे इष्टवस्तू विरोढून संतुष्ट होणे इष्टलिंगे करोनिया पार्वती म्हणे जी महिषा मज सांगा इष्टभाषा तेने तुटे सर्वेशा पुनर्जन्मबंधन इष्टलिंगाचा कोण वर्ण कवन्या काळी अर्चावे जान तयाचे व्हावे निरूपण प्राणवल्लभा मज लागी आनिक जया वर्णा प्रती इष्टलिंगाची असे प्राप्ती तयाची वर्णावी स्थिती अधिकार परत्वे मज स्थूल देही जे लिंग असे तया म्हणती इष्टलिंग विश्वासे शास्त्री निरोपिले सौरसे मूललिंग म्हणोनिया हे इष्टलिंग नीलवर्ण पूजे लागे होय जान त्या प्रति करावे जतन प्राणाहुनी अधिक पै जया भक्तिभाव असे अधिक तेने धारण करावे इष्टलिंग देख तेही गुरु आज्ञापूर्वक शिवदीक्षा विधीने नारी नरा सकळिका येथे अधिकारी असे देखा तेथे वर्णाश्रमाचा उपखा काढू नये पै लिंग धारणेची स्थाने तुझ सांगू वरानने मस्तकी कंठी असणे अथवा हृदयावरी अथवा करकमळी धारण करी वीर मंडळी तेने संतोषे मी चंद्रमोळी देवी भक्ता कारणे नाभीचे खाली लिंग येता दोष घडे लिंगधारका तत्वता देहापासून वेगळे करिता प्रायश्चित्त घेणे लागे पै त्रिकाळ करावे अर्चन भावे बिल्वदळे वाहून प्राणलिंगची जाणून इष्टलिंगा भजावे निर्विकल्प होऊनी लिंगार्चन की जे लिंगी तल्लीन होऊन प्राण तो लिंगी लयात येऊन तोची होऊन जाहिजे का मनसी तरी लिंग ते परब्रह्म केवळ उत्तमाचे उत्तम लिंग कैसे परब्रह्म घडे हे वर्म ऐक निरोपो देवी गुरुने लिंग दिदले तेव्हा हाती तेव्हा काय निरोपिले शिष्याप्रती हे लिंग जाणिले माझीच मूर्ती मदभावे पूजिजे यासी जे जे लिंगासे करी अर्पण ते ते मजची होय समर्पण म्हणून मदभावे करी पूजन हे निरोपण श्री गुरुचे तव गुरु आणि लिंग जंगमासी भेद कैसा उभयासी लिंग तोची गुरु ऐसे अनुभवासी आले की ओ देवी आता गुरु तोची परब्रह्म हे तू जाणसी सहज वर्म मागे निरोपिले गुरु उत्तम परब्रह्मची तो गुरु जव परब्रह्म होय तव लिंगासी ब्रह्मत्व केवी नये म्हणून लिंग परब्रह्मची पाहे येणे न्याय ओ देवी या लागी लिंगासी गुरुभावे पूजिजे लिंगी प्राणलयासी येईजे या परी लिंगी लीन होऊनी असिजे सदा काळ तद्रुप एवं लिंग ते परब्रह्म जाणुनी हे वर्म तैसेची षडलिंगे उत्तम पूजिजे तेनेची भावे देवी म्हणे जी शंकरा प्राणवल्लभा करुणा करा षडलिंगाचा भेद दातारा गौरीहारा निरोपावा महालिंग प्रसाद लिंग जंगमा आणि शिवलिंग गुरुलिंग आणि आचारलिंग सहा लिंगे हे चिकी हे कोणा कोणा पासाव झाले कोण मुखी कोण लिंग उत्पन्नले ते पाहिजे निरोपिले सर्वेश्वरा मजलागी शंकर म्हणे देवी ऐक महालिंगापासून प्रसादलिंग देख प्रसादलिंगापासाव नेमक जंगमलिंग ते जंगमलिंगापासून शिवलिंग झाले उत्पन्न शिवलिंगापासून गुरुलिंग ते
गुरुलिंगापासाव आचार लिंग जाण, हे उत्पन्नले एकमेकाचे प्राण होऊन, म्हणून ते अभिन्न होऊन असती भेदविरहित. महालिंगापासाव जग पाच लिंग झाली, ते पंचमुखी पाच जन्मली, पाच मुखे महालिंगाची भाली. निरोपू तुझा एक, ईशान्य तत्पुरुष अघोर तीन, वामदेव सद्योजात हेची जाण, या पाच मुखापासून उत्पन्न लिंग झाली ऐकपा. एकेका मुखातून एक लिंग झाले उत्पन्न, कोण्या मुखातून कोण ते ऐक ओ देवी. प्रसाद लिंग ईशान मुखातून, तत्पुरुष जंगमलिंगी उत्पन्न, शिवलिंग अघोर मुखापासून जाहले जाणपा. गुरुलिंग वामदेव मुखातून, आचारलिंग सद्योजातापासून, ऐसी पाच मुखातून प्रकाशली ती. महालिंगानी पाच लिंगे, ही रूपा आली जयाची ये संयोगे, ती आणिक असती तीन लिंगे, तीही ऐक निरोपू तुझ. सृष्टी तारावया चांग, विस्तारली षडलिंगे अभंग, तया पासाव स्वयं भाग, द्वय द्वय ते साही लिंग ते लीन लिंगापासून, सहा आणि तीन नवलिंग जाण, एकेकापासून दोन दोन ते ऐक निरोपू तुझ. आचारलिंग गुरुलिंग जाण, हे झाले इष्टलिंगापासून, शिवलिंग जंगमलिंग उत्पन्न, प्राणलिंगापासाव, प्रसादलिंग महालिंग नेक, भावलिंगापासून देख, तिन्ही आणि सहा नेमिक, खूण निरोपिली तुझ. या नवलिंगाची खूण निरळा जाणे कोणी सत्य शरण, जयाचे चरणी तीर्थे पावन, वंदुत आपण आम्ही. ही नवलिंगे स्वयंपूर्ण असती इष्टलिंग रूप होऊन, ही धर्मशास्त्राची खूण गुरुरूपे ओळखावी. इष्ट प्राण भाव ही नावे, अर्चलिंगा असती आघवे, जाणून या पूर्ण भावे, वर्तते वीरशैव सर्व पूजेचे सार प्रसिद्ध. एकलिंग पूजा फल अगाध, शिवागमी वर्णिले विशद, विष्णू आदी देवाते लिंगपूजेने तापसी, नाम पावले ब्रह्मऋषी, ब्रह्म विचारतये मानसी, येत शिवकृपेने. ऐसे हे जी इष्टलिंग पूजा श्रेष्ठ, सकळ ब्रह्मांडी ही बलिष्ठ, तेथे नसे कदा अनिष्ट, ग्रहदशा जानपा. शिव सांगे भवानी प्रती, माझे धारण जे करती, तया नसे अधोगती, पवित्र कैलास प्राप्त होय. तीही नवलिंगे ऐकत्वे असती, एर एरा मिश्रित वसती, तेची पुसे कर जोडुनी पार्वती, मिश्रित कैसे म्हणोनी. इति श्री परमरहस्य सारामृत, उमा महेश्वर संवादी वर्तत, त्याची टीका करुणी प्राकृत, कृतकृतार्थ मन्मथ. इति श्री परमरहस्ये हरगौरी संवादे षटस्थल नवलिंग स्वरूप वर्णनम नाम एकादश अध्याय गोडहा. श्लोक 37 ओव्या 162.